नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मस्त, मजेत, छान. अभ्यास करता का नाही मग? अभ्यासाला सुरुवात केली का? अरे सुरुवात नव्हे, अभ्यास हा पूर्ण होत आला पाहिजे आत्ता. कारण जवळजवळ 60% जास्त अभ्यासक्रम आपला शिकून झालेला आहे. त्यामुळं बऱ्यापैकी अभ्यास तुमचा व्हायला पाहिजे. बरोबर? तर ज्यांनी अजूनही सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करा. अजूनही वेळ आहे, आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आणि ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांनी गती वाढवा, अभ्यासाची गती वाढवा. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. समज नसेल तर पुन्हा व्हिडिओ पहा. आणि फक्त पाहून उपयोग नाही, तर तुम्ही ही उदाहरणं वहीमध्ये स्वतः सोडवा. कारण मी किंवा तुमचे शिक्षक किती सांगतात, किती शिकवतात, याच्यापेक्षा महत्त्वाचं ते शिक्षक किती उदाहरणं सोडवतात याच्याही पेक्षा महत्त्वाचं तुम्ही किती उदाहरणं सोडवता हे महत्त्वाचं आहे. समजले? तर अभ्यास करा. गणित ही जी उदाहरणं आहेत ती तुमच्या वहीमध्ये तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि सोडवत असताना जर अडचण आली तर व्हिडिओ पहा, पुस्तकं पहा, टेक्स्टबुक पहा आणि या उदाहरणांचा पुन्हा पुन्हा सराव करा. मग कुठलाही असो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 असो अथवा मॅथमॅटिक्स पार्ट 2 आहे असो, तर सराव करा. वहीमध्ये स्वतः उदाहरणं सोडवा. तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ॲक्टिव्हिटीज भरपूर आहेत, भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये पण आहेत आणि मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये पण आहेत. काही ॲक्टिव्हिटीज ह्या एक्सप्लेनेशनसाठी दिलेल्या आहेत, तुम्हाला समजावण्यासाठी दिलेल्या भागामध्ये आहेत. तर काही ॲक्टिव्हिटीज ह्या मूल्यमापनामध्ये म्हणजे तुमच्या सराव संच, प्रॅक्टिस शीट याच्यामध्ये आहेत किंवा प्रॉब्लेम शीट याच्यामध्ये सुद्धा ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. कृतीपत्रिका, कृती दिलेल्या आहेत, त्या तुम्ही सोडवायचेत. अपेक्षित आहे की तुम्ही त्या सोडवाव्या, तुम्ही त्या वहीत लिहाव्या. तुमचे होमवर्क जे होणार आहे, होमवर्क जे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्या ॲक्टिव्हिटीज लिहायला सांगितल्या जातात. त्या ॲक्टिव्हिटीज पैकी मग त्या एक्सप्लेनेशन मधल्या असो किंवा मूल्यमापनातल्या असो, त्या ॲक्टिव्हिटीज मधल्या काही ॲक्टिव्हिटीज ह्या परीक्षेला विचारल्या जातात. एवढेच नव्हे तर सोडवलेली उदाहरणे म्हणून काही पुस्तकात असतात, सोडवलेली उदाहरणे, त्यापैकी सुद्धा काही उदाहरणे ही परीक्षेला विचारली जातात. प्रॉब्लेम शीट मधली सुद्धा उदाहरणं परीक्षेला विचारली जातात. आपण प्रॉब्लेम शीट मधली उदाहरणं घेतलेली नाहीत. का घेतलेली नाहीत? वेळेअभावी घेतलेली नाहीत. परंतु आपला संपूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर आपण प्रॉब्लेम शीट मधील अभ्यास उदाहरणांना सुद्धा आपण पाहणार आहोत, ती सुद्धा सोडवणार आहोत. तर अभ्यास करा, सराव करा, वहीमध्ये उदाहरणं सोडवा, स्वतः सोडवा. रफ वहीत सोडवले तरी चालतील, पण सोडवा. कारण या ठिकाणी जो तुम्ही अभ्यास करताय तो 1 आठवड्यानंतर पुन्हा तुमचा त्या विसरलेला असतो. म्हणून त्याचा पुन्हा एकदा रिव्हिजन घ्यावी लागते, सराव करावा लागतो. मग ते आपल्या हाताखालून गेल्यानंतर, आपल्या नजरेखालून गेल्यानंतर आपल्याला ते लक्षात राहत असतं. लगेचच गाईड वगैरे कुठलाही उपयोग लगेचच करू नका. आधी स्वतः उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर आढळलं तर मग पुन्हा पुस्तकांचा आणि यांचा पुन्हा नंतर आधार घ्या. टेक्स्टबुक मात्र व्यवस्थित पहा, टेक्स्टबुक मात्र व्यवस्थित पहा आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, पुन्हा पुन्हा पहा आणि त्याचा सराव करा. आणि ऐकून आणि व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे. तर आपले अल्जेब्राचे किती चॅप्टर पूर्ण झालेले आहेत? 4 चॅप्टर पूर्ण आहेत. मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे 4 चॅप्टर आपले पूर्ण आहेत. पहिला चॅप्टर किती मार्कांचा होता? पहिला चॅप्टर हा 12 गुणांचा होता. अल्जेब्रा मध्ये सांगतो, मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये फर्स्ट चॅप्टर 12 गुणांचा होता, सेकंड चॅप्टर 12 गुणांचा होता. बरोबर?
पहिला चॅप्टर 12 गुणांचा, सेकंड चॅप्टर 12 गुणांचा होता. थर्ड चॅप्टर जो होता तो किती गुणांचा होता? 7 गुणांचा होता. आणि फोर्थ चॅप्टर जो होता तो सुद्धा 7 गुणांचा होता. 8-8 गुणांचे होते दोन चॅप्टर ते. 12, 12, 8, 8 म्हणजेच जवळजवळ 40 मार्कांचा अभ्यासक्रम आपल्याला संपलेला आहे. बरोबर, जवळजवळ 40 मार्कांचा अभ्यासक्रम संपलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे जॉमेट्री, मॅथमॅटिक्स पार्ट 2. त्याचा सुद्धा आपले 4 चॅप्टर पूर्ण आहेत. किती चॅप्टर पूर्ण आहेत? 4 चॅप्टर. पहिला चॅप्टर किती मार्क गुणांचा होता? पहिला चॅप्टर हा 10 गुणांचा होता. दुसरा चॅप्टर होता पायथागोरस थेरम, तो होता 7 गुणांचा होता. थर्ड चॅप्टर जो होता आपला सर्कल, 12 गुणांचा चॅप्टर आहे. थर्ड चॅप्टर किती आहे? 12 गुणांचा आहे. पहिला 10 गुणांचा, दुसरा 7 गुणांचा, तिसरा 12 गुणांचा चॅप्टर होता. आणि चौथा जो चॅप्टर आपण पाहिलाय जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन, तो सुद्धा 7 गुणांचा होता. म्हणजे पहिला 10, दुसरा 7, 10 आणि 7 17, तिसरा 12 म्हणजे 29 मार्क, आणि चौथा 7 मार्क, 29 आणि 7 36 मार्काचा अभ्यासक्रम तो पूर्ण झाला. म्हणजे अल्जेब्राचा 40 गुणांचा आणि जॉमेट्रीचा 36 गुणांचा, असा जवळजवळ 76 गुणांचा अभ्यासक्रम, 76 मार्क्स त्याचा अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे. आज आपल्याला जॉमेट्रीचा, मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा 5th चॅप्टर जो आहे, 5वा चॅप्टर आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री, त्याला सुरुवात करायची. निर्देशक भूमिती हा जो चॅप्टर आहे, हा चॅप्टर सुद्धा 7 गुणांचा चॅप्टर आहे. किती गुणांचा? 7 गुणांचा चॅप्टर आहे. आपण 9व्या इयत्तेमध्ये सुद्धा कोऑर्डिनेट जॉमेट्री पाहिलेली आहे. त्यामध्ये आपण एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, पॉइंट कसे प्लॉट करायचे या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी आपण केलेला आहे. दोन लाईन पॅरलल कधी असतात त्याचाही विचार केला. स्लोप आपण त्या ठिकाणी पाहिलेला. अशा प्रकारच्या गोष्टींचा विचार आपण 9व्या इयत्तेत केलेला आहे. आपल्याला 10व्या इयत्तेत आता पाहायचा आहे, त्याच्या पुढचा भाग पाहायचा आहे. तोच एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस असतो, तोच एक्स वाय जी प्रतल असतं, एक्स वाय प्लेन असतं, त्याच्यावर आपल्याला दोन पॉइंट जर असतील तर त्या पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं बघा. या ठिकाणी आपण पाहू काय काय आपण शिकणार आहे यामध्ये. कोऑर्डिनेट जॉमेट्री लर्निंग पॉइंट्स त्यातले बघा, पहिला डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला पाहिजे. म्हणजे ते एक्स वाय हे प्रतल आहे, एक्स वाय प्रतल आहे, आणि त्याच्यावर आपल्याला एकाच प्रतलावर त्या ठिकाणी एक्स आणि वाय हे जर दोन पॉइंट असतील तर त्या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स कसं काढायचं, त्याचा फॉर्म्युला काय आपण पाहिलेलं आहे. कुठं? 9व्या इयत्तेत पाहिले. काय? पहिल्याच चॅप्टर मध्ये पाहिले आपण की दोन बिंदू मधलं अंतर. पण ते कुठं पाहिलंय? संख्या रेषेवरील दोन बिंदू मधील अंतर, नंबर लाईन मधल्या डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स विच इज ऑन दी नंबर लाईन, ते आपण पाहिलेलं होतं. या ठिकाणी आपल्याला निर्देशक भूमितीमध्ये कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये एक्स वाय प्रतल आहे, एक्स वाय प्लेन आहे, त्याच्यावर जर एक्स आणि वाय पॉइंट असतील, जर एक्स पॉइंटचे कोऑर्डिनेट जर x1 y1 दिले असतील आणि वाय कोऑर्डिनेटचे वाय दुसऱ्या पॉइंटचे कोऑर्डिनेट जर x2 y2 दिले असतील तर आपल्याला डिस्टन्स कसं काढायचं ते या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला, एखादा सेगमेंट आहे, त्या सेगमेंटवर एखादा दोन एंड पॉइंटच्या दरम्यान एक पॉइंट असेल तर त्या ठिकाणी त्याचं डिवायडेशन होतं त्या सेगमेंटचं, त्यावेळी तिचा काय फॉर्म्युला, प्रत्येक ह्याचा लेंथ एक्स कोऑर्डिनेट त्या मधला जो पॉइंट आहे जो डिवाइड करतो त्या सेगमेंटला, त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट काय असतील त्याला सेक्शन फॉर्म्युला असं म्हटलंय. तो आपल्याला या ठिकाणी त्याचा उपयोग करून उदाहरण सोडवायचे. त्यामध्ये दोन आहेत, इंटरनली डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन, असे दोन आहेत, ते आपल्याला पाहिजे. आणि शेवटी आपल्याला पाहिजे स्लोप ऑफ लाईन. स्लोप ऑफ
लाईन त्याचे फॉर्म्युलेही आपल्याला पाहिजे, त्या फॉर्म्युल्यांचा उपयोग करून उदाहरणं सोडवायची आहेत. तर आपण यातल्या एक एक गोष्टीला आपण सुरुवात करू. पहिल्यांदा आपण डिस्टन्स फॉर्म्युल्याकडे जाऊ. तर डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचे सूत्र, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, अंतराचे सूत्र. काय आहे बघू. 2 पॉइंट आहेत, त्यामधलं अंतर काय आहे ते पाहायचंय आपल्याला. बघा या ठिकाणी हा आडवी होरिझॉन्टल लाईन अँड दिस इज अ परपेंडिक्युलर लाईन विच इज व्हर्टिकल लाईन. These two lines are intersect each other at point O. These two lines are intersect each other at point O. Both lines are perpendicular to each other. या दोन रेषा, आडव्या रेषेला x अक्ष म्हणतात, उभ्या रेषेला y अक्ष म्हणतात, आणि या दोन रेषा एकमेकींना O या बिंदूमध्ये छेदतात. आणि त्या कशा छेदतात, परपेंडिक्युलर टू इच अदर, म्हणजे काटकोनात छेदत असतील. ह्या आडवी जी horizontal line is called as the x axis and vertical line is called as the y axis. And this intersecting point is called as the origin. Intersecting point of x axis and y axis is called as the origin. This is denoted by letter O. लक्षात. तर हा x अक्ष आहे, हा y अक्ष आहे, आणि या दोघांचा छेदन बिंदूला आरंभ बिंदू असे म्हणतात. समजतं. याच्यावरच मी या ठिकाणी काय केलंय, ए आणि बी हे दोन पॉइंट गेले. वी हॅव टेकन हियर 2 पॉइंट्स, पॉइंट ए अँड पॉइंट बी. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज x1 y1 and coordinates of point B is x2 y2. B चे कोऑर्डिनेट x2 y2 आहेत आणि A चे कोऑर्डिनेट म्हणजे A चे निर्देशक x1 y1 आहेत आणि B चे निर्देशक x2 y2 आहेत. तर ह्या A आणि B पॉइंट मधलं आपल्याला डिस्टन्स काढायचंय, अंतर काढायचंय. तर हा डिस्टन्स फॉर्म्युला आहे, तो कसा तयार झालाय आपण पाहू. तुम्ही जास्त डीप मध्ये जायची गरज नाही, तुम्ही फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा. तरी सुद्धा या ठिकाणी मी सांगतोय, पहा जरा कसा तयार होतो. तर या ठिकाणी इन फिगर, या फिगर मध्ये A x1 y1 and B x2 y2 are any two points in the xy plane. हे xy प्लेन मध्ये वर हे A आणि B हे काय आहेत, दोन पॉइंट आहेत. Coordinates of point A is x1 y1 and coordinates of point B x2 y2. समजते. म्हणजे A आणि B हे दोन बिंदू आहेत xy या प्रतलावर. A चे कोऑर्डिनेट x1 y1 आहेत, B चे कोऑर्डिनेट x2 y2. कोऑर्डिनेट म्हणजे निर्देशक. From point B, draw perpendicular BP on x axis. From point B, B कुठे आहे, या B मधून काय करा, ड्रॉ परपेंडिक्युलर BP ऑन एक्स ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आहे, हे एक्स ॲक्सिसला या B मधून अशी एक परपेंडिक्युलर काढा म्हणून सांगितलं. काढू आपण अशी एक परपेंडिक्युलर. हे काढली मी परपेंडिक्युलर, दिसते का, हे काय आहे, परपेंडिक्युलर काढलेली आहे. काय आहे परपेंडिक्युलर, ती BP आहे. अजून काय सांगितलंय, सिमिलरली फ्रॉम पॉइंट ए, म्हणजे BP काढली. आता सिमिलरली फ्रॉम पॉइंट ए, त्याचप्रमाणे या ए पॉइंट मधून ड्रॉ परपेंडिक्युलर AD ऑन सेगमेंट BP. ही BP सेगमेंट आहे ना, तिच्यावर हा AD हा परपेंडिक्युलर म्हणजे असा काढायचा आडवा. या BP वर AD ही परपेंडिक्युलर काढायची. काढू आपण या ठिकाणी, हे काढले आहे AD, बरोबर. तर या ठिकाणी आपल्याला मग त्याच्यावरून हा D पॉइंट आहे, या D पॉइंटचे कोऑर्डिनेट आपल्याला कसे असतील बघा. D पॉइंटचे कोऑर्डिनेट x2 y1 आहे. काय x2 y1 आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा या ठिकाणी मी लिहिलंय, सेगमेंट BP पॅरलल टू y ॲक्सिस आहे का. हा y ॲक्सिस x ॲक्सिसला काय असतो, परपेंडिक्युलर. BP सुद्धा आपण काय काढली, परपेंडिक्युलर. म्हणजे हे डिस्टन्स OP आणि हे डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी कसं असेल, इक्वल असेल.
म्हणजे ह्या दोन लाईन बीपी आणि वाय ऍक्सिस काय असतील, पॅरलल असतील. मग या ठिकाणी मला सांगा ओपी जेवढं डिस्टन्स आहे, म्हणजे या ठिकाणी ओपी डिस्टन्स म्हणजे या ठिकाणी बी पॉइंटचा काय झाला, एक्स कोऑर्डिनेट झाला. तो किती आहे, x2 आहे. काय आहे, x2. हे अंतर किती झालं, x2. मग हे डी पॉइंटचा जो आहे तो सुद्धा किती अंतरावर आहे ह्या वाय अक्षापासून, तेवढ्याच अंतरावर असेल. लिहिले मी या ठिकाणी. therefore the x coordinate of point D is x2. हा x2 आहे, हे अंतर y अक्षापासून b चे x2 आहे, म्हणजे हे d चे सुद्धा काय असणार आहे, x2 असणार आहे. p चे सुद्धा काय असणार आहे, x2 असणार आहे. सेगमेंट एडी, ही एडी आहे ना पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे का, एक्स ऍक्सिसला पॅरलल, कारण हे जे डिस्टन्स आहे हे परपेंडिक्युलर आहे आणि हा वाय ऍक्सिस सुद्धा परपेंडिक्युलर आहे. आपण या ठिकाणी हे हा सुद्धा आपण एडी परपेंडिक्युलर काढलाय. ओपी हा वाय अक्षाला परपेंडिक्युलर आहे, म्हणून या ठिकाणी ह्या दोन बिंदूतलं अंतर सुद्धा कसं असतं, इक्वल असतं, कारण हे पॅरलल आहे. मग याचा वाय कोऑर्डिनेट बघा, याचा काय आहे, y1 आहे. मग d चा वाय कोऑर्डिनेट सुद्धा काय असणार आहे, y1 असणार आहे, कारण हे उभं अंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स हे आणि हे कसं असणार आहे, सारखंच. म्हणून या ठिकाणी मी लिहितो द वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज y1. वाय कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज y1. समजते. मग या ठिकाणी एक ट्रायंगल तयार झाला, ADB हा ट्रायंगल तयार झाला. याच्यामध्ये हा डी पॉइंट काय आहे रे, राईट अँगल आहे, म्हणजे ADB हा राईट अँगल तयार झाला. त्यातला एडी आपलं काढता येईल, आपला डिस्टन्स एडी म्हणजे काय, यातलं डिस्टन्स म्हणजे काय, तर याचा एक्स कोऑर्डिनेट्स मधला डिफरन्स बिटवीन एक्स कोऑर्डिनेट्स, बरोबर. मग काय ह्याचा x2, याचा काय एक्स कोऑर्डिनेट x1, x2 मायनस x1, का नव्हे तेच झालंय. आपण नंबर लाईन वरचा आपण डिस्टन्स काढलेलं आहे त्याप्रमाणे. आणि डिस्टन्स बीडी ही व्हर्टिकल सेगमेंट आहे, त्याचं डिस्टन्स म्हणजे ह्या दोन डिस्टन्स हा व्हर्टिकल आहे, म्हणून या ठिकाणी वाय अक्षाला पॅरलल आहे, म्हणून याचे वाय कोऑर्डिनेट कन्सिडर करायचे. बीडी म्हणजेच वाय कोऑर्डिनेट मधला डिफरन्स, म्हणजे y2 मायनस y1, बरोबर. तर या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करू. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. मग या ठिकाणी इन राईट अँगल द ट्रायंगल ABD हा त्याच्यामधला कोणता अँगल राईट अँगल आहे, डी आहे. मग हायपोटेनस कोणता आहे, AP, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. समजते का. मग या ठिकाणी आपण व्हॅल्यूज ठेवू. AB स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर, AD काढलाय आपण आत्ताच, x2 मायनस x1 ते ठेवू, आणि BD पण काढलाय y2 मायनस y1 तो ठेवू. त्या व्हॅल्यूज ठेवू आपण यामध्ये. therefore which is equal to AB square is equal to x2 minus x1, हे x2 minus x1 आहे ना, ती AD डिस्टन्स आहे, त्याची जागी ठेवलंय, त्याचा स्क्वेअर आहे इथं, प्लस BD y2 minus y1 ब्रॅकेट स्क्वेअर, which is equal to, that is AB is equal to, या ठिकाणी AB स्क्वेअर आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, AB स्क्वेअरचं स्क्वेअर रूट AB, आणि याचं स्क्वेअर रूट काढायचंय, म्हणजे सगळं स्क्वेअर रूट मध्ये ठेवायचं. पटकन तुम्ही काय करताय, स्क्वेअर रूट काढा म्हणताय की फक्त हे स्क्वेअर काढून टाकताय, x2 मायनस x1 प्लस y2 मायनस y1, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. तर याचं स्क्वेअर रूट काय असते, स्क्वेअर रूट ऑफ, आणि हे सगळं पुन्हा आतमध्ये लिहायचंय, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. यालाच म्हणतात डिस्टन्स फॉर्म्युला. यालाच काय म्हणतात, डिस्टन्स फॉर्म्युला. AB म्हणजे A आणि B या दोन पॉइंट मधलं डिस्टन्स, या फॉर्म्युल्यानं काढलं जातं स्क्वेअर रूट ऑफ द
difference between x coordinate plus square of the difference between y coordinates. म्हणजे आपल्याला काय, दिस इज नोन ॲज अ डिस्टन्स फॉर्म्युला. हेच आपण असं लिहू शकतो बरं का, लक्षात ठेवा. x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर केले. त्याच्याऐवजी आपण x2 मायनस x1 करायच्या ऐवजी x1 मायनस x2 केलं तरी चालेल. पण या ठिकाणी जर x1 मायनस x2 केलं तर याही ठिकाणी बदला, मात्र इथं काय y1 मायनस y2 करा. समजते का, x2 मायनस x1 त्याच्याऐवजी जर x1 मायनस x2 लिहिलं तर इथं सुद्धा y1 मायनस y2 लिहा. पण खाली लिहिलं इथं मी, therefore AB is equal to x2 minus x1 bracket square root of x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square is equal to x1 minus x2 bracket square plus y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला डिस्टन्स फॉर्म्युला. बाकी जास्त तुम्ही गोंधळात शिरू नका, जास्त अवघडात शिरू नका. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी एवढंच लक्षात ठेवा, याला म्हणतात डिस्टन्स फॉर्म्युला, आणि तो पाठ करा. कसा आला काय आला ते सर्वांनीच लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे टॉपर आहेत, जे पैकीच्या पैकी मार्क पाडू शकतात, अशा विद्यार्थ्यांना मात्र हे माहिती असावं कसं आलं. म्हणून मी या ठिकाणी हे सांगितलेलं आहे. कसं आलं काय आलं कोणी विचारत नसतं. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला उदाहरणं सोडवावी लागतात, आणि ती उदाहरणं आपण आता सोडवणार आहोत. प्रॅक्टिस शीट 5.1 मधली उदाहरणं आपण सोडणार आहोत. त्यामध्ये सगळीकडे डिस्टन्सच काढायचंय. हा डिस्टन्स फॉर्म्युलाच सगळीकडे वापरायचा आहे भाऊ, जवळजवळ प्रत्येक उदाहरणामध्ये. तर ती उदाहरणं आपण आता पाहू. प्रॅक्टिस सेट 5.1. प्रॅक्टिस सेट 5.1. फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑफ पॉइंट्स. पॉइंटच्या पेअर्स दिलेले आहेत, म्हणजे दोन बिंदू दिलेले आहेत, त्यांचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तर आम्हाला त्या दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स काढायचं. पहिलं बघा, ए पॉइंट आणि बी पॉइंट पहिलंच घेतलंय आपण. तुमच्या टेक्स्ट बुक मधलं 5.1 मधला पहिलाच घेतलाय. एक पहिला घेऊन एक शेवटचा घेऊ आपण. बाकी तुम्ही सोडवा, कारण डिस्टन्स फॉर्म्युला सगळीकडे सारखाच आहे आणि बाकी प्रत्येक उदाहरणामध्ये तोच आपला वापरायचा आहे. त्यामुळे या ठिकाणी मी दोनच घेतो यातले. पहिलं ए आणि बी पॉइंट. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज 2, 3 and coordinates of point B is 4, 1. हे जे कोऑर्डिनेट असतात ना, ह्या ब्रॅकेट मधल्या कोऑर्डिनेट मधला पहिला कोऑर्डिनेट हा एक्स कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा कोऑर्डिनेट हा वाय कोऑर्डिनेट असतो. पहिला निर्देशक हा एक्स निर्देशक असतो, दुसरा वाय निर्देशक. या ठिकाणी सुद्धा हा एक्स निर्देशक आणि हा वाय निर्देशक. या दोघांपैकी एक जणाला आपण x1 y1 म्हणू आणि याला समजा आपण x2 y2 म्हणू. तसं काय नाही, तुम्ही याला x1 y1 म्हणलं, याला x2 y2 म्हणलं तरी चालेल. बघू आपण या ठिकाणी लिहू. मग सपोज coordinates of point A are x1 y1 and point B are x2 y2. A पॉइंटचे x1 y1 म्हणलं याला आणि बी पॉइंटच्याला x2 y2. मग ह्या ठिकाणी व्हॅल्यू लिहिता येईल. मग x1 म्हणजे काय, मग इथं 2 आला. x2 म्हणजे काय, y1 म्हणजे काय आला 3. x2 इज इक्वल टू 4, y2 इज इक्वल टू 1 आला. लिहिले मी या ठिकाणी सर्व लिहिले. हे अशा प्रकारे लिहिले जातात. मग आपण आता काय करू, फॉर्म्युला वापरू. आपण कोणता फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा, कारण आम्हाला डिस्टन्स काढायचंय. म्हणून आपण डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला. काय डिस्टन्स फॉर्म्युला आत्ताच पाहिलाय आपण. बघा जरा, आठवा, विचार करा. आत्ताच पाहिलाय, जस्ट आठवण्याचा प्रयत्न करा. काय आहे, डिस्टन्स काढायचंय. कुणातलं डिस्टन्स काढायचंय, पॉइंट ए आणि बी मधलं काढायचंय. म्हणून ए बी इज इक्वल टू
किंवा डी इन ब्रॅकेट ए कॉमा बी ब्रॅकेट क्लोज असं लिहिलं तरी चालेल. ए बी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, स्क्वेअर रूट ऑफ, हे स्क्वेअर रूट आहे ना, ह्याची आडवी लाईन नाही वरची, ही शेवटपर्यंत आली पाहिजे बरं का. काही लोक इथं अर्धीच काढतात आणि हे बाहेर जातं एवढा पाठ. टॉपर विद्यार्थ्यांची मार्क कट केली जातात, टॉपर विद्यार्थ्यांची मार्क कट होतात, तर हे शेवटपर्यंत येऊ द्या. काय फॉर्म्युला मग आपला, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. हाच कसा लिहू शकतो रे आपण अजून, x1 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर असा लिहिला तरी चालेल, कोणत्याही पद्धतीने. मग याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज भरू, आपण x2 x1 y2 y1 च्या व्हॅल्यूज आहेत या ठिकाणी भरू आपण. काय x2 4 आहे, x1 काय 2, भरा या ठिकाणी 4 मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, फक्त व्हॅल्यूज या ठिकाणी आहेत ते भरले, प्लस y2 मायनस y1 म्हणजे 1 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर आलं. पुढे बघा मग, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 मायनस 2 किती असतं, 2 असतं, प्लस 1 मायनस 3 किती असतं, -2. बघा या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या चिन्हांकित संख्यांच्या बेरीज वजाबाकी येत नाहीत. तुम्ही म्हणता असाल सर मला येतंय की, परंतु फार वेळेस बहुतेक वेळेस तुम्ही चुका करता, तुम्ही खात्री करा चुका होतातच तुमच्या. तर आणि शिवाय परीक्षेमध्ये पुन्हा काही गडबडीमध्ये आपण चुका करतो आणि याची मार्क जातात. मला वाटतंय हेच मी माहिती तुम्हाला आपल्या अल्जेब्रा म्हणजे मॅथमेटिक्स पार्ट 1 च्या पहिल्या आणि दुसऱ्या चॅप्टर मध्ये सुद्धा सांगितलं होतं. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये सुद्धा सांगितलं होतं, ह्या चिन्हांकित संख्यांच्या मध्ये आपल्या काय होतं, मार्क जातात. तर चिन्हांकित संख्यांच्या बेरजी वजाबाकीचे नियम काय आहेत ते नीट अभ्यासा, आणि चिन्हांकित संख्यांच्या गुणाकार भागाकाराचे नियम सुद्धा पहा. त्यात गोंधळ करताय तुम्ही, गुणाकारामध्ये मायनस मायनस प्लस असतं, पण तुम्ही बेरजेत सुद्धा मायनस मायनस प्लस करून टाकता, तसं नसतं. तर या ठिकाणी पाहावं लागतं, गुणाकारामध्ये प्लस इंटू मायनस मायनस असतं, पण बेरजेमध्ये मायनस असतंच असं नाही, कधी मायनस असतं तर कधी प्लस असतं, का तर मोठ्या संख्येचं चिन्ह येत असतं. याच ठिकाणी पहा 4 मायनस 2 आहे, सगळ्याला सरळ येतं, हे 4तनं 2 घाललं की 2 राहतं. पण या ठिकाणी मात्र गोंधळ करता 1 मायनस 3 आहे, या ठिकाणी काय करायचे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. मोठी संख्या 3 आहे, त्यातनं लहान संख्या वजा करा, 3तनं 1 गेला, राहिला 2, पण मोठ्या संख्येला मायनस साइन आहे, म्हणून ह्या 2 ला काय आलं, इथं मायनस साइन आलं, हे लक्षात ठेवा. तर या ठिकाणी 4 मायनस 2 इज 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस 3 इज -2 त्याचा स्क्वेअर. खालच्या स्टेपला हे स्क्वेअर करून घ्यायचे. काय येतं मग, स्क्वेअर ऑफ 2 4, आणि निगेटिव्ह संख्येचा स्क्वेअर ऑफ द निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह. ऋण संख्येचा वर्ग धन असतो, म्हणून -2 चा वर्ग अधिक 4 येतो. 4 + 4 8, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 8. स्क्वेअर रूट ऑफ 8 याचा आपण काय करू, फोड करू, अशी फोड करू, यातला एक नंबर हा पूर्ण वर्ग संख्या येईल आणि दुसरा नंबर हा अपरिमेय संख्या येईल, म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, त्यावेळेस ती अपरिमेय संख्या स्क्वेअर रूट ऑफ आतमध्ये राहील ती. तर काय करू मग, 4 × 2 लिहिलं, म्हणजे यातलं 4 चं स्क्वेअर रूट निघू शकते, असा एक नंबर आणि दुसरा नंबर 2 आहे. 4 चं स्क्वेअर रूट माहिती आहे आम्हाला किती असतं, 2 असतं, ते याचं निघत नाही, मग 2 स्क्वेअर रूट ऑफ 2 असं आलं. ह्याच्या पुढे आपण काहीच करू शकत नाही, हे तर शेवट होतो, म्हणून आपण ए बी हे काय आलं, 2 स्क्वेअर रूट ऑफ 2. ए बी म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी, म्हणून उत्तर लिहा
Therefore, distance between point A and B is 2 square root of 2. 2 square root of 2. समजलंय का? समजतंय का? छान. चला अजून एक उदाहरण आपण सोडू. याच प्रॅक्टिस शीट मधलं पहिल्याच प्रश्नातलं शेवटचं उदाहरण 6th नंबरचं उदाहरण काय आहे ते आपण पाहू आणि ते सोडवू आणि बाकी मधले तुम्ही सोडवा. काय आहे तो? W पॉइंट आहे. त्याचं कोऑर्डिनेट्स -7/2, 4 आणि x कोऑर्डिनेट आहे त्याचे कोऑर्डिनेट आहे, x पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट आहेत 11, 4. हेच लिहायचं सगळं, वेगळं काहीच नाही. हेच पहिल्याच स्टेप येईल. फक्त यामधले काय झाले, कोऑर्डिनेट बदलले. 2, 3, 4, 1 ऐवजी इथं हे वेगळे दिलेले. बाकी याच स्टेप सगळे हेच आहे. लिहू पहिल्यांदा काय लिहिणार? सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स W and R x1 y1 and point x are x2 y2. बरोबर आहे. पुढं x1 y1 x2 y2 च्या व्हॅल्यू लिहू. x1 काय हे आलं, y1 हे आलं, x2 11, y2 4 लिहू आपण या ठिकाणी. लिहिले हे सगळं लिहिलं. मग आपण इथं अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स फॉर्म्युला अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला. काय डिस्टन्स फॉर्म्युला? या ठिकाणी ए आणि बी होते पॉइंटची नाव म्हणून ए बी डिस्टन्स काढलं. इथं डब्ल्यू आणि एक्स आहेत म्हणून काय करायचं? डब्ल्यू एक्स लिहायचं. इथे जे पॉइंट आहे त्यातलं डिस्टन्स काढतोय ना आपण, म्हणून डब्ल्यू एक्स लिहायचं. फॉर्म्युला तोच आतला, तो बदलत नाही. डब्ल्यू एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरं यामधल्या किमती आता काय किमती येतील मग? इथं x2 ची व्हॅल्यू काय 11, x1 काय -7/2. या ठिकाणी फार महत्वाचं आहे बघा. आता काय करतोय मी, x2 किती आहे 11 म्हणून 11 मायनस बघा या ठिकाणी अपघाती जागा, वाहने सावकाश हाका, पुढे धोक्याचं जागा आहे, वळण आहे, वाहने सावकाश चालवा. तर या ठिकाणी बघा वजा तसाच आला, वजा तसाच आला. x1 काय -7/2 म्हणून ब्रॅकेट मध्ये मी पुन्हा काय लिहिले -7/2 लिहिले. कळालं का? हे मायनस साइन फॉर्म्युल्यातलं आहे आणि हे मायनस साइन कसला आहे? x1 कोऑर्डिनेट आहे आपला. छोटा ब्रॅकेट क्लोज, मोठा ब्रॅकेट क्लोज आणि त्याचा काय हा स्क्वेअर आहे. त्याचा हा काय आहे स्क्वेअर आहे. समजते? पुढं प्लस y2 - y1, y2 काय आहे 4, y1 काय 4 म्हणून 4 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर. समजलं असेल? चला पुढे, विच इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, मगा सांगितल्याप्रमाणे स्क्वेअर रूटची दांडी वरची लाईन ही शेवटपर्यंत आली पाहिजे. 11 तसाच हा मायनस इंटू मायनस गुणाकार आहे. गुणाकारामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस इंटू मायनस प्लस होत असतं. 7/2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे प्लस 4 - 4 काय येतो 0 त्याचा स्क्वेअर आला. या ठिकाणी बघा काय करायचंय 11 + 7/2 याचा डिनॉमिनेटर काय आहे 1 आहे, याचा डिनॉमिनेटर काय आहे 2 आहे. 2 आणि 1 चा एलसीएम किती येईल 2 येईल. तो 2 लिहायचा. या 2 ने 11 ना मल्टिप्लाय केलं 2 × 11 किती येतं 22 प्लस 7 किती झालं 29. मग न्यूमरेटरला काय आलं 29, डिनॉमिनेटर काय आलं 2. कसं आलं कळालंय? याचा डिनॉमिनेटर 1, याचा डिनॉमिनेटर 2, 2 आणि 1 चा एलसीएम 2 म्हणून डिनॉमिनेटर 2 लिहायचा. 2 × 11 करायचं 22 + 7 29/2 लिहितो मी पुढच्या स्टेपला.
काय आलं 29/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0चा स्क्वेअर 0च म्हणून मी या ठिकाणी लिहिलेला नाही. मग या ठिकाणी हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट काय झाला कॅन्सल होईल. हा स्क्वेअर रूट ह्या स्क्वेअर कॅन्सल होतो. राहतं काय 29/2 राहिले. काय राहिलं 29/2. काय भाग जातो का नाही. काही काटछाट होतं का नाही. मग उत्तर काय देणार देअरफॉर काय देणार मग या ठिकाणी wx इज इक्वल टू काय देणार wx इज इक्वल टू 29/2 म्हणून therefore distance between point A and point X W and X is 29/2. Distance between point W and X is 29/2. समजले काय अडचण नाही. तर अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 5.1 मधल्या पहिल्या प्रश्नातली 2 उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवलेत. राहिलेली एकंदरीत 6 आहेत. त्यातलं पहिलं आणि 6वं मी सोडवले. फर्स्ट अँड 6th मी सोडवले. राहिलेली तुम्ही सोडवायची आहेत. तर आज आपण याच ठिकाणी थांबू. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेकंड क्वेश्चन आपण घेऊ. सगळीकडे डिस्टन्स फॉर्म्युला आहे, वेगळं काहीच नाही. पण पहिल्या प्रश्नातल्या उदाहरणांचा आज सराव करा.